नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्या उद्या अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. तर चला आजच्या या आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले बोलूया एचजी इन्फ्रा अँड कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल या दोन कंपन्यांबद्दल. तर मित्रांनो, एचजी इन्फ्रा कल्पतरू प्रोजेक्ट्स जॉइंट वेंचर डिक्लेअर L1 बिडर फॉर ₹1424 कोटी मेट्रो प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड आणि कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या दोन कंपन्याला जॉइंट वेंचरमध्ये 1424 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या जॉइंट वेंचरमध्ये एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग यांची हिस्सेदारी आहे 40% आणि उरलेली 60% हिस्सेदारी आहे कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडची. आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड आणि कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या दोन कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया हुडको बद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुडको अँड IDFC फाउंडेशन साइन MOU टू बूस्ट अर्बन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट अक्रॉस इंडिया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने IDFC फाउंडेशन सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला आहे. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटचा उद्देश आहे स्किल्स, नॉलेज अँड इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी इंडियाच्या अर्बन सेक्टरमध्ये इम्प्रूव्ह करणे या ॲग्रीमेंटचा उद्देश आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हुडको ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट कंपनी आहे PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीला मल्टिपल ऑर्डर्स मिळाले आहे. त्यातला एक ऑर्डर मिळाला आहे कंपनीला 45.09 कोटी रुपयांचा. एक ऑर्डर मिळाला आहे 42.37 कोटी रुपयांचा. एक ऑर्डर मिळाला आहे 29.49 कोटी रुपयांचा. म्हणजे या दोन ऑर्डरची व्हॅल्यू आहे जवळपास 72 कोटी रुपये. म्हणजे NBCC इंडिया लिमिटेडला टोटल 3 ऑर्डर्स मिळाले आहे आणि तिघाची टोटल व्हॅल्यू आहे 100 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो कोटक महिंद्रा बँक लिमिटेड. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक बोर्ड अप्रूव्ज स्प्लिटिंग 1 शेअर इंटू 5. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने 2010 नंतर पहिला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे 1:5च्या रेशोचा. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने या 1:5च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स करेल मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. कंपनी आहे मित्रांनो टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा केमिकल्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा केमिकल्स अप्रूव्ज 910 कोटी एक्सपेन्शन इन 2 प्लांट्स. तर मित्रांनो, टाटा केमिकल्स ही कंपनी आपल्या 2 प्लांट्सची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी 910 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यातली कंपनी मिठापूर फॅसिलिटीवर 135 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आपला डेन्स सोडा ॲश प्रोडक्शन वाढवण्यासाठी. तसेच 775 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे
कंपनी तामिळनाडूच्या या प्लांटवर प्रेसिपिटेटेड सिलिका कॅपॅसिटी वाढवण्यासाठी 50 किलोटन्स पर एनमने 27 मंथमध्ये असे टोटल टाटा केमिकल्स बिझनेस वाढवण्यासाठी टोटल 910 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा केमिकल्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इंडिगो आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इंडिगो टू एंटर सेन्सेक्स फ्रॉम डिसेंबर 22, टाटा मोटर्स PV टू एक्झिट इन BSE रिशफल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जसा आपल्या NSEचा मेजर इंडेक्स आहे निफ्टी 50, तसेच BSEचा मेजर इंडेक्स आहे सेन्सेक्स. आणि मित्रांनो, या मेजर इंडेक्समध्ये चेंजेस होणार आहे. कधीपासून? 22 डिसेंबर 2025 पासून. आणि मित्रांनो, या BSEच्या मेजर इंडेक्स सेन्सेक्समध्ये इंडिगो म्हणजे इंटरग्लोब एव्हिएशन ही कंपनी एंटर होणार आहे आणि टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी बाहेर होणार आहे 22 डिसेंबर 2025 पासून. आणि मित्रांनो, हा अपडेट इंडिगोसाठी पॉझिटिव्ह अपडेट आहे आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलसाठी हा एक निगेटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इंडिगो आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया RVNL बद्दल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेल विकास निगम विन्स ₹181 कोटी ऑर्डर फ्रॉम NE रेल्वे फॉर लखनौ डिव्हिजन अपग्रेड. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला लखनौ डिव्हिजन अपग्रेडसाठी NE रेल्वेकडून 181 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन ॲड्स 2 फ्रेश एंटिटीज टू बूस्ट रिन्युएबल ऑपरेशन्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपली क्लीन एनर्जी रीच वाढवण्यासाठी एक जबरदस्त पाऊल उचलला आहे. तर मित्रांनो, कंपनीने गुजरातमध्ये 2 नवीन सबसिडरी कंपन्या फॉर्म केल्या आहे. कशासाठी? आपली रिन्युएबल पॉवर जनरेट आणि डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर टू इन्व्हेस्ट ₹1572 कोटी इन 1.1 गिगावॅट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इन भूटान. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी भूटानमध्ये 1.1 गिगावॅट हायड्रो प्रोजेक्टसाठी 1572 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमधला 80% प्रोडक्शन सप्लाय केल्या जाईल इंडिया म्हणजे आपल्या भारत देशाला. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्टवर कामकाज सुरू होईल सप्टेंबर 2031 पर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.